राज्यात वैद्यकीय क्षेत्रात बोगस डिग्रीचा पर्दाफाश केल्यानंतर बोगस डॉक्टरांचा शोध आम्ही सुरू केला. विशेषतः ग्रामीण भागात अशा डॉक्टरांचा सुळसुळाट पाहायला मिळतो. हे डॉक्टर रुग्णांच्या जीवाशी खेळत आहेत. त्यांचा पर्दाफाश करण्यासाठी आमच्या प्रतिनिधींनी गाठलं चंद्रपूर, कारण हा जिल्हा अशाच डॉक्टरांचं माहेरघर आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही शहरात हे डॉक्टर बिस्वास महाशय खुलेआम दुकान थाटून बसले आहेत. त्याचा हा दवाखाना पाहून तुम्हाला त्यांच्या प्रॅक्टिसची कल्पना आली असेल. दवाखान्यात विविध औषधांनी रॅक भरले आहेत. मात्र हे डॉक्टर महाशय त्यातील कंटेंटविषयी अनभिज्ञ आहेत. गेल्या 20 वर्षांपासून बिस्वास इथं प्रॅक्टिस करतायत. विशेष म्हणजे या डॉक्टर महाशयांनी आपल्या दवाखान्यात आपली बोगस डिग्रीही लावली आहे. पुढे नावर गावात आमच्या प्रतिनिधीची गाठ पडली ती बोगस डॉक्टर विश्वास याच्याशी. ताप आल्याचा बहाणा करून आम्ही त्याच्याकडे गेलो होतो. नावर गावातील मुख्य बाजारात या डॉक्टर महाशयाचं क्लिनिक आहे. पाण्यामुळे आजारी पडल्याचा संशय डॉक्टर विश्वासने व्यक्त केला. आमच्या प्रतिनिधीने या आजाराविषयी विचारल्यावर या डॉक्टर महाशयांना त्याची फारशी कल्पनाच नव्हती. याच परिसरात नागपूर राज्य मार्गावर असलेलं पळसगाव जाट या गावात बोगस डॉक्टर लांजेकराचं क्लिनिक आहे. आम्ही या डॉक्टरची डिग्री शोधली, मात्र ती क्लिनिकमध्ये कुठेही दिसली नाही. डॉक्टर लांजेकरच्या तपासणी कक्षात ॲलोपॅथी प्रॅक्टिसचं सर्व साहित्य आणि औषधं ठासून भरलेली दिसली. आम्ही या डॉक्टर महाशयाची परीक्षा घेण्याचं ठरवलं. टायफॉइड हा आजार कशामुळे होतो याचं ज्ञान 20 वर्ष प्रॅक्टिस करणाऱ्या या डॉक्टरला अजिबात नव्हतं. चंद्रपूर जिल्ह्यातल्या दुर्गम भागात अशा प्रकारे बोगस डॉक्टरांनी आपली दुकानं थाटली असून वैद्यकीय शिक्षण नसताना हे खुलेआमपणे रुग्णांवर उपचार करून आपले खिसे भरतायत. एका जिल्ह्यात साधारणतः 25 किमी परिघात जवळपास 100 बोगस डॉक्टर तुमच्या नजरेला पडतील. विशेष म्हणजे स्थानिक प्रशासन आणि सरकारी वैद्यकीय विभागाच्या नजरेतून हे बोगस डॉक्टर कसे सुटू शकतात हाच खरा प्रश्न आहे. अखिलेश हळवे, झी मीडिया, चंद्रपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.